नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊवारी पेशवाई किंवा ब्राह्मणी साडीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर याकरता इथे नऊवारी साडी मी घेतलेली आहे आणि साडीची जी टोटल उंची आहे 38 इंच आहे। अस्तर घेतलेला आहे साधारण 2 मीटर मी इथे। अस्तर 4 फोल्डमध्ये ठेवलेलं आहे। माझ्याकडची बाजू बंद बाजू आहे आणि समोरची बाजू ओपन आहे। दाखवल्याप्रमाणे आधी आपल्याला काय करायचं आहे की वरच्या बाजूला सीट घेरचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर सीट घेर आहे 38 इंच भागिले 4 करून चौथा भाग घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला प्लस 2 ते 3 इंच लूजिंग जे आहे ते ॲड करायचं आहे। 9.5 इंच प्लस मी इथे 2 ते 3 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे वरच्या बाजूला। तर तुम्ही पाहू शकता 12 इंच वरच्या बाजूने घेतलेलं आहे मी आणि आसनसाठी इथे मी साधारण 12.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। तसेच ही लाईन जी आहे पुढे मी साधारण 2 ते 2.5 इंच वाढवून घेतलेली आहे। इथे आपल्याला जे आकार देऊन घ्यायचा आहे आसनसाठीचा किंवा याला कोणी क्रच एरिया देखील म्हणते। बॉटमसाठी साधारण 7 इंच जो आहे 6.5 इंच बॉटम तयार ठेवायचा आहे। तर मी इथे घेताना 8 इंच घेतलेला आहे। 1 ते 1.5 इंच मार्जिन बॉटममध्ये देखील मी घेतलेली आहे। बॉटमचा आणि आसनचा भाग जो आहे तो तिरकस जोडून घ्यायचा आहे। कॉटनची जी आहे एक प्रकारची सलवारच आहे, आपल्याला ती कट करायची आहे। जे आकार जो आहे ते मी देऊन घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर कट करून घेतलेली आहे सलवार। त्यानंतर आता पदर किती घ्यायचा, तर साडी मी सरळ ठेवलेली आहे। पदर माझ्या उजव्या बाजूने आहे, म्हणजे उजव्या हाताला पदर ठेवला। पूर्ण उंची घेतलेली आहे 38 इंच अधिक 38 इंच अशा पद्धतीने। एकदा 38 इंच परत पुन्हा दुसऱ्यांदा मी 38 इंचावरती एक मार्किंग करणार आहे अशा पद्धतीने। प्लस त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, पदर नेहमी उजव्या बाजूने ठेवायचा। प्लस त्याच्यामध्ये इथे साधारण मी 14 इंच मार्किंग केलेलं आहे, 13 ते 14 इंच खालच्या बाजूने। आणि पदराची जी वरची बाजू आहे तिथे आपण फक्त 38 अधिक 38 एवढं दोनच मार्किंग केले। त्यानंतर तिरकस स्टेप ठेवला आणि तिरकी रेष जी आहे ती आखून घेतली। पदर कट करून घेतला आणि त्यानंतर जी सलवार आपण कट करून घेतली होती त्या सलवारचा एक पार्ट मी अशा पद्धतीने ठेवला साडीवरती आणि आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। आता इथे सलवारच्या उंचीपेक्षा अधिक कापड जे आहे मी इथे घेणार आहे, म्हणजे पूर्ण जो वरचा काठ आहे साडीचा तो मी इथे यूज करणार आहे। कारण आपण या साडीमध्ये ज्या बेल्ट जो आहे तो बाहेरच्या बाजूने न लावता आतल्या बाजूने इनविजिबल बेल्ट जो आहे तो लावणार आहे, जेणेकरून साडी ही प्रॉपर नेसल्यासारखी वाटते। हा भाग कट करून घ्यायचा। सेम असाच दुसरा भाग देखील आपल्याला कट करून घ्यायचा। त्यानंतर काष्ट्यासाठी फॅब्रिक घेतलेला आहे। साडीचे दोन्ही काठ समोरासमोर, म्हणजे दोन्ही काठ एकावर एक ठेवून अशा पद्धतीने काष्ट्याची जी रुंदी आहे ती 15 इंच घेतली आणि त्यानंतर आपल्याला काष्ट्याची उंची घ्यायची आहे। तर उंची आहे 38 इंच साडीची, प्लस त्याच्यामध्ये इथे साधारण तुम्ही 6 इंचापासून ते 10 इंचापर्यंत काष्ट्याची उंची जी आहे वाढवून घेऊ शकता। तर मी ते 6 इंच उंची वाढवून घेतलेली आहे। 38 इंच उंची टोटल आणि अधिक 6 इंच असं काष्ट्याची जी आहे उंची घेतलेली आहे। त्यानंतर आता उरलेली जी साडी आहे त्यातून आपल्याला जो ओचा आहे त्याची कटिंग करायची। ओच्यासाठी देखील मी इथे 38 इंचावरती मार्किंग केलं। जी तुमची साडीची पूर्ण उंची आहे तेवढीच साडी आपल्याला याच्यामध्ये ओच्यासाठी कट करायची आहे। तर मी मार्किंग करून घेणार आहे। खालचा काठ आपण कट नाही करणार आहोत यामध्ये। आता स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत। ओच्याची जी प्रॉपर कटिंग आहे ती मी शेवटी दाखवणार आहे। सलवारचं कापड घेतलेलं आहे, खाली सलवारचं मेन फॅब्रिक ठेवलं। जे आकारावरती हा भाग व्यवस्थित ठेवायचा आणि त्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे वरच्या बाजूने काठ जो आहे तो जुळवून घ्यायचा आणि एक्स्ट्रा फॅब्रिकच्या जे आकारापर्यंतच आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर जो बॉटम आहे तिथे अर्धा इंच आपल्याला अशा पद्धतीने अस्तर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। ही साडी ॲक्च्युली 37 इंच उंचीचीच तयार होणार आहे। 1 इंच आपण इथे 38 म्हणून एक्स्ट्रा घेतलेला आहे। त्यानंतर काष्टा घेतलेला आहे, काष्टा मी कट करून घेतला अशा पद्धतीने। आता दोन्ही फॅब्रिक सरळ ठेवून जो समोरचा भाग आहे जिथे काठ जोडलेला नाही तिथे अशा पद्धतीने इंच टेप क्रॉस ठेवून गोल आकार देऊन घ्यायचा आहे। 5 इंचावरची मार्किंग केलं मी आणि गोल आकार देऊन घेतला काष्ट्याच्या खालच्या बाजूला आणि ज्या बाजूने आपण काष्ट्याचा गोलाकार कट केला त्याच बाजूने वरच्या बाजूने आपल्याला आसनचं मार्किंग करायचं आहे। इथे लक्षात घ्या मी साडीचे दोन्ही पदर समोरासमोर ठेवलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। जे आकाराचं जे आहे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला इथे देखील काष्ट्यासाठी आणि केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे दोन्ही काष्ट्यांची।
त्यानंतर एक सलवारचा भाग जो आहे मी इथे रेडी करून घेतला आणि त्यानंतर जो ओचा आहे, ओच्याचा उजवा भाग घेतलेला आहे. म्हणजे काठ जो आहे खालच्या बाजूने आणि वरची बाजू जी आपण कट करून घेतली ती बाजू घेतली. 5-5 इंचावरती मार्किंग केलं. त्याचबरोबर आसनचं मार्किंग केलं. त्यानंतर आसनचं मार्किंग जिथे संपतं तिथेच डाव्या बाजूला मी अशा पद्धतीचा 3 ते 4 इंचावरती गोलाकार देऊन घेणार आहे ओच्याचा जो भाग आहे तिथे. आणि हा जो गोलाकार आहे तो मी कट करून घेणार आहे. म्हणजे उजव्या बाजूला आसन असेल हाताच्या आणि डाव्या बाजूला हा गोलाकार असणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा गोलाकार दिला. त्यानंतर या बाजूने आपल्याला 3-3 इंचावरती मार्किंग करायचं आहे व्यवस्थित. ओच्याचा जो दुसरा भाग आहे तिथे निऱ्या सोडून जो डावी बाजू आहे तिथे मी हे 3-3 इंचाचं मार्किंग केलं. त्याचबरोबर आता इथे तुम्ही पाहू शकता आसन आलेलं आहे. त्यानंतर इथे मी आसन सोडून पहिलं मार्किंग 3 इंचावरती केलं आणि नंतरचं जे मार्किंग आहे ते निऱ्यांसाठीचं मी 5-5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. अशा पद्धतीच्या निऱ्या ज्या आहेत त्या एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत आपल्याला. फक्त जसं मार्किंग आहे त्याच पद्धतीने निऱ्या करत चालायच्या आहेत इथे. तुम्ही नवीन असाल तर प्रत्येक निरीला पिन लावून घेतली तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित हे पॉईंट्स आपल्याला जॉईंट करायचे आणि वरचा जो भाग आहे ओच्याचा त्याची आपल्याला इथे निऱ्या घालून घ्यायच्या. शेवटची जी प्लेट आहे ती अशी घ्यायची की जी 5 इंचाची प्लेट आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा घेऊन 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा घेऊन सर्व ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला इथे कव्हर करायच्या. फक्त खालची पहिली जी आसनच्या बाजूची निरी आहे ती आपण त्यात घेणार नाही आहोत. तर अशा पद्धतीने आतल्या बाजूने फोल्ड करून सर्व निऱ्या त्या निरीमध्ये व्यवस्थित कव्हर करायच्या आणि इथे पिन लावून घ्यायची आहे. ओच्यासाठी कापड किती घेतलेलं आहे तर पूर्ण उंची अधिक 30 इंच मी कापड घेतलेलं आहे. या बाजूने छोट्या छोट्या 3-3 इंचाच्या ज्या आहेत आपण पहिल्यांदा काठाचा भाग घेतला आणि नंतर आतल्या ज्या निऱ्या आहेत त्या थोड्याशा छोट्या घेतलेल्या आहेत काठापेक्षा. व्यवस्थित अशा निऱ्या घालून घ्यायच्या आणि हा भाग देखील आपल्याला पिनने व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचा आहे. खूप छान अशी सुंदर ब्राह्मणी किंवा पेशवाई साडी देखील याला म्हणतात. वेगवेगळ्या भागांमध्ये ही साडी वेगळ्या नावाने ओळखली जाते. तर व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत निऱ्या आधीच आणि त्यानंतरच मशीनवरती आपण त्याला शिलाई मारून घेणार आहोत. व्यवस्थित पिन लावून घ्यायची आणि व्यवस्थित शिवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने याचा असा लूक होतो शिवून घेतल्यानंतर. त्यानंतर जो पायाचा भाग आपण शिवून घेतला तर त्याच्या उजव्या भागाच्या आसनला आपल्याला अशा पद्धतीने पदर जॉईन करायचा. इथे लक्षात घ्या पदर सरळ आहे आणि त्यानंतर उजव्या बाजूला कोणत्याही पायाचा जो भाग आहे त्याच्या उजव्या बाजूच्या आसनला पदर जॉईन करायचा. त्यानंतर वरचा जो काठ आहे तो सोडून आपण पदर जॉईन केलेला आहे अशा पद्धतीने. आणि पदराचा जो मोठा भाग आहे तो खालच्या बाजूने आणि जो तिरकस छोटा भाग आहे तो वरच्या बाजूने असं आपल्याला जॉईन करायचं आहे. आसनपर्यंत व्यवस्थित प्लेट्स घ्यायच्या आणि आसनच्या खाली 4 इंच अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत आपल्याला. पदर जोडून झाल्यानंतर आता आपल्याला काष्टा जोडून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण काष्टा घेतलेला आहे आणि हा काष्टा आपल्याला जॉईन करायचा आहे. काष्टा जॉईन करताना जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित काठापर्यंत जॉईन करून मधल्या भागामध्ये प्लेट्स घ्यायच्या आहेत. सेम अशाच पद्धतीने दुसरा जो सलवारचा भाग आहे तो घेतला, त्यावरतीही आपण काष्ट्याचा भाग ठेवून घेतला. जे आकारापर्यंत सरळ आणि मधल्या भागात प्लेट घेऊन काष्टे जे आहेत आपल्याला दोन्ही जॉईन करून घ्यायचे. आता ज्या साईडला आपण पदर जॉईन केला त्याच बाजूने आपल्याला ओच्याचा भाग किंवा निऱ्यांचा भाग घ्यायचा आहे. आता सर्व काष्टा आणि पदर आपण सरळ जोडलेला आहे. फक्त निऱ्या ज्या आहेत त्या जोडताना आपल्याला उलट्या जोडायच्या आहेत. म्हणजे निऱ्यांचं जे मेन फॅब्रिक आहे ते आतल्या बाजूने म्हणजे बुट्टीचा जो सरळ भाग आहे तो आतल्या बाजूने ठेवून आपल्याला पूर्ण ज्या आहेत अशा पद्धतीने निऱ्या ज्या आहेत जे आकारावरती जॉईन करून खालपर्यंत जोडून घ्यायच्या. निऱ्या देखील मी इथे जॉईन करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर जो दुसरा सलवारचा भाग आहे जिथे आपण दुसरा काष्टा म्हणजे एक काष्टा जॉईन केलेला आहे तो अशा पद्धतीने खालच्या भागावर ठेवून जे आकार जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे. दोन्हीही जे आकार जॉईन करून घेतले आणि मी सलवारला जी आहे फिटिंग करून घेतलेली आहे व्यवस्थित. त्यानंतर आता हे पहा, या ज्या निऱ्या आहेत त्या कशा जॉईन करायच्या. तर सुरुवातीला काय करायचं, अशा पद्धतीने सेंटर करून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची. इथे मी मार्किंग केली. त्यानंतर ह्या ज्या निऱ्या आहेत त्याचा सेंटर जो आहे तो व्यवस्थित इथे मॅच करून घ्यायचा आणि तिथे ओच्याचा जो दुसरा भाग आहे तो जॉईन करायचा.
त्याचबरोबर या बाजूच्या ज्या निऱ्या आहेत, मेन निऱ्या ज्यामध्ये आपण बाकीची जी निरी आहे व्यवस्थित कवर करून घेतलेली आहे, ती कशी जॉईन करायची ते देखील मी दाखवणार आहे. तर त्या निरीचा सेंटर घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आणि जो जे आकाराचा सेंटर आहे तिथे जॉईन करायचा. त्यानंतर काष्टा तयार करून घ्यायचा आहे. तर 10 इंचापर्यंत दोन्ही काष्टे असे व्यवस्थित आपल्याला काय करायचे आहेत, जॉईन करून घ्यायचे. त्यापूर्वी छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. हे पहा, प्लेट्स करून घ्यायच्या आणि 10 इंचापर्यंत दोन्ही काष्टे व्यवस्थित असे जॉईंट करायचे आणि खालच्या बाजूने ते ओपन राहतील. हे पहा, अशा पद्धतीने ओच्याचा एक भाग मी जॉईन केला. आता ही जी निरी आहे तिचा जो सेंटर आहे आणि सलवारचा जो सेंटर आहे जे आकार, त्यावरती हा सेंटर ठेवून व्यवस्थित मॅच करून घ्यायचं. निऱ्यांचा सेंटर जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने कवर केलेली जी निरी आहे ती आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची. त्यानंतर बेल्ट जो आहे तो अशा पद्धतीने लावायचा. बेल्टला मी अस्तर लावून घेणार आहे व्यवस्थित, जेणेकरून छान दिसेल. बेल्ट मी इथे मेन फॅब्रिकचा आणि अस्तर दोन्ही करून घेतलेला आहे. समोरच्या बाजूने म्हणजे मेन फॅब्रिकच्या बाजूने आपल्याला बेल्ट लावायचा. या बाजूचा देखील सेंटर करून घ्यायचा, जिथे आपल्याला वरच्या बाजूने नाडी जी आहे ती ओवायची आहे. असा बेल्ट लावून घ्यायचा आहे आपल्याला बाहेरच्या बाजूने. नंतर आतल्या बाजूने 1.5 इंच हा बेल्ट जो आहे व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आतल्या बाहेरच्या बाजूने, जेणेकरून काठ जे आहेत ते प्रॉपर दिसतात. नेसलेल्या साडीसारखी ही देखील साडी जी आहे आपली दिसते. तर मैत्रिणींनो, सुंदर अशी ब्राह्मणी किंवा पेशवाई साडी जी आहे आपली इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओच्या नोट्स हव्या असतील तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.